खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेला सरा, मरू दे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया, ननंद मरता होईन मोकळी, गळा घालीन झोळी भंडाराची. जनी मने खंडो आवघे मरू दे, जनी मने खंडो आवघे मरू दे, एकटी राहू दे पायापाशी, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवै, मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारि मृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. श्री संताची या माता चरणावली, श्री संताची या माता चरणावली, श्री संताची या माता चरणावली, श्री संताची या माता चरणावली. साष्टांगे करी
संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया. सेवेला निवडलेला अभंग विश्व संत संत श्रेष्ठ ज्यांचं जन्मस्थान आपल्या भागात आहे ते गंगाखेड गाव आणि त्या गंगाखेडच्या संत श्रेष्ठ स्त्री जाती जन्माला आलेल्या जनाबाई महाराज यांच्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत आणि त्या शब्दाचा एकोपा म्हणजे 5 चरणाचा हा अभंग आहे. विठ्ठल लग्न करायचं काम नाही. शिवेला आरंभ करण्या अगोदर अभंगाला स्पर्श करण्या अगोदर तुम्ही आम्ही सर्वजण ग्रामस्थ मंडळी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या दरबारात मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या या दरबारात कोणत्या कारणाने एकत्रित आलो याचं कारण हे सर्वाला माहिती आहे. ग्रामदैवत हनुमंतरायाची कृपा आहे. ब्रह्मीभूत वैकुंठवासी मोतीरामजी महाराज फळेकर गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर या संत द्वयाचा आशीर्वाद आहे आणि समस्त ग्रामस्थ मंडळी आरळ यांची प्रयत्नाची पराकाष्ठा आणि त्यांच्या प्रयत्नातून चालू असलेली ही भक्ती साधना आणि आज या भक्ती साधनेतील मला वाटतं दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य भागवत महाराज मानोलीकर यांनी बऱ्याच दिवसापासून संपर्क केला आणि मला वाटतं सगळ्यात अगोदर तारीख परसऱ्याचीच घेतली. आळंदीच्या यात्रेच्या अगोदरच संपर्क झाला आणि त्यांची आज्ञा मानून तुम्हा सर्व आरळकर मंडळीच्या दर्शनाचा योग आहे आणि वेळ मात्र पहिलीच आहे. वेळ कशी आहे? पहिलीच आहे. या अगोदर मी कधी तुम्हाला बघितलं नाही आणि तुम्ही कधी मला बघितलं तसा बघण्यासारखा नाही मी, पण आपली वेळ पहिलीच आहे. आलो वेळेवर पण इथपर्यंत यायला मला वेळ झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि संकल्पित वेळेत सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यास प्रारंभ करतो. सप्ताहाचं वर्ष दुसरे आणि आजचा दिवस किती आहे? दुसराच. पण महाराज संस्थेचा पहिला आहे बर, दुसरा नाही. बर, दुसरं वर्ष एवढं मोठं गाव. याच्या अगोदर सप्ताह होत होता का? होत होता. म्हणजे होता म्हणजे मधात तो हरपला होता. 12 वर्ष बंद पडला होता. वा वा, म्हणजे तुमचं एक तप झालं की. 12 वर्ष एक तप झालं. कशाचं? बंद पडून. सोन्नेकर बुवा, लाईट जात असती, लाईट जास्त वेळ गेली की त्याला काय म्हणतात? लोड शेडिंग. तुम्हाला सुधारायले ना? जास्त वेळ गेली की त्याला काय म्हणतात?
लोड शेडिंग शेडिंग माझं काही तितकं शिक्षण नाही, मी फक्त 9.5 शिकलेला आहे. लोड शेडिंग, ती लोड शेडिंग जास्त वेळ असती म्हणून तिचं नाव काय असते. तशी आपल्या सप्त्याची काय झालेली आहे आता, लोड शेडिंग. आता मला विश्वास आहे जोपर्यंत आरळ गावातल्या लोकांच्या जीवात जीव आहे तोपर्यंत सप्ताह बंद पडणार नाही. आणि ज्या दिवशी सप्ताह बंद पडल त्या दिवशी तुम्ही बंद पडसा. विठाला आनंदाची गोष्ट आहे, सर्व ग्रामस्थांची उपस्थिती आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग महाराजांमुळे आलेला आहे. महाराजांचं माझ्यावर प्रेम आहे, नाही तर आम्हाला एवढ्या मोठ्या सप्ताहात माझ्यासारख्या लहान्या महाराजाला कोण बोलवत. पण महाराजांचा संपर्क, महाराजांचं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून हा सेवेचा योग आहे. संकल्पित वेळेत चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न. त्या अगोदर तुम्हा सर्व सज्जन मायबापाच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. तुम्ही संत माझी या कडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी मनोभावी लीन होतो आणि चिंतनाला मात्र प्रारंभ करतो. सेवेला निवडलेला अभंग, भगवंताचे लाडके भक्त असणारे नामदेव महाराज आणि त्या नामदेव महाराजांच्या एक निष्ठ असणाऱ्या आपल्या गंगाखेडच्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज. स्त्री जाती जन्माला आल्या पण संतत्व पदाची भूमिका प्राप्त झाली आणि त्यानंतर त्यांचा जो शब्दाचा प्रपंच आहे त्याचा एकोपा अभंग सरिता झाली. आणि त्या अभंग गाथेतील संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांचा खंडोबारायाकडे नवस करणारा हा अभंग आहे. पाठीमाग अधिष्ठान खंडोबाचे. मग सर्व मला म्हणले महाराज आपण तिथं नारळ फोडा. आणि तेव्हा एक मनात संकल्पना आली की काहीतरी खंडोबारायाचं चिंतन व्हावं, या दृष्टिकोनातून मी हा अभंग निवडला. जनाबाई महाराजांचा या खंडोबारायाकडे काय आज नवस आहे, नवस. पण जरासं विधान खटकतो महाराज. हे बा आपलं झालं थोडं बाहेरचं आलं. हा तुम्हाला तसं चांगलं सुधरत आहे. ब्रह्म सत्य जग मिथ्या म्हणलं की तुम्हाला सुधरत नाही. अशा मनी कशा, आपलं झालं थोडं बाहेरचं काय आलं. रे वारकरी संप्रदायात एक परमात्मा सोडून संप्रदायाचा दंडक आहे, संप्रदायाचा नियम आहे दुसऱ्या देवा पुढं. अहो बाईला तिचा नवरा महत्वाचा का गाव महत्वाचा. तुमचं नाव काय दादा. संतोषराव. तुम्ही म्हणसान कडू मी तुला हार घातला आणि तू माझ्याच माग लागला का. संतोषराव, बाईला नवरा महत्वाचा का गाव महत्वाचा. नवरा महत्वाचा. नवऱ्याला खोली बंद करून हाणायली, गावाला गोड बोलली जमन का. आम्हा नारायण तैशा बरी, आम्हा नारायण तैशा बरी.
नयन तैशा परी. कैशा परी? बाईला जसा नवरा महत्वाचा आहे तसा वारकऱ्याला पंढरपूरचा देव महत्वाचा आहे. आणि आज जरासं विधान खटकत. पंढरपुरात मालक उभे आहेत, समचरण आहेत, कटेवरी हात आहेत, समदृष्टी आहे, आणि तो परमात्मा सोडून आज या जनाबाई खंडोबारायाकडे नवस करतात. हे मोठं नवलय विठ्ठला. हिंगोलीदाजी जसा बाप वागला तसं कोण वागाव? गावातल्या पोर आहे. जसा बाप वागला तसं कोण वागाव? त्याच्या यद्ददाचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरोजना. एथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते. बाप जसा वागला तसं पोराचं वागणं काम आहे. बाप म्हणजे घरचाच बाप असतो का? अरे संत आपले बापच आहेत. नामदेव महाराजाचं वागणं कसं होतं महाराज? वेळ कमी आहे. ज्ञानेश्वर महाराज आले. ज्ञानेश्वर महाराज देवाला म्हणले, देवा भूतळीचे तीर्थ पहावे नयनी. या भूतळावरले तीर्थ मला बघायचे. देवा नामदेव महाराज संगतीला पाहिजे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करी तसे आदर संगतीचा. देवाला आनंद झाला. देव म्हणले, नामा आळंदीचे माऊली आलेत, संगतीची इच्छा करतात, जा तीर्थयात्रेला. नामदेव महाराज म्हणले, देवा तुझ्या पाया पडतो, पण मला कुठं पाठवू? देव म्हणे, नामदेवा येडायस का काय? सब तीर्थ बार बार गंगा सागर, मला सगळंच पाठव एक बार. अरे जा देवा, मला जायचं नाही. नामदेवा पैशाची अडचण आहे का? मी देऊ का गाडीवाल्याला पैसे? देवा तुला सोडून मला जायचं नाही. गाथ्यात प्रमाण नाही सुधीर महाराज. ते कटेवरी कर नाही ज्या देवाची नेगे मी तयाची. कुठंच नाही. अजून तर मला सापडलं नाही. मी खूप बघितलं, पण आपल्यात कोणी मालक नाही, कोणी विचारणार नाही. म्हणून तू का म्हणे कसं तर जसं होईल तसं. नामदेव महाराज म्हणले, देवा माझं एक ठरलेले, ज्या देवाचा कमरेवर हात नाही घेणार दर्शन. याच्यातून मी एक निष्ठता सांगायलो. माझ्या बोलण्याची भावना ओळखून घ्या. तुकाराम महाराजाचं तसंच. देऊचे लोक म्हणले, तुकाराम महाराज अहो म्हणले, काय तिकडे त्या शेलू तालुक्यात गणेशपूरचा गणपती गाजलाय, चला म्हणले दर्शनाला. तुकाराम महाराज म्हणले, नाही. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ, काय राणी मेसाबाई म्हणले, सटवाई रंडी चंडी शक्ती मांस मध्य भक्षिती. सगळेच लोक म्हणले, महाराज तुम्हाला खंडोबा जमन, भैरोबा जमन, मुंज्या जमन, मसोबा जमन, गणपती जमन, सटवाई कोणताच देव तुम्हाला जमत नाही. तुम्ही कोणाची भक्ती करता? आम्ही रखुमाई भले आम्ही रखुमाई
आम्ही रखुमाईचा पती एक चित्ती धरिला, दुसऱ्या देवाला यायचो नाही आम्ही ज्याची दास त्याचा पंढरी वास, जो या देवाचा ये देव, काय कळी काळाचा देव, बळिया माझा पंढरीराव, जो या देवाचाही. ही अशी वागणूक आमच्या संताची. नामदेव महाराजाचं वागणं तेच, तुकाराम महाराजाचं वागणं तेच. नामदेव महाराज गेले नाहीत, ज्ञानेश्वर महाराजांसोबत कंटाळा केला, देवाला राग आला. रागाचं बोलणं तुमच्याकडे कसं असतंय? समजा तुम्हाला राग आला, यायचं नाव काय? रमेशराव. तुम्हाला जर समजा राग आला तर रागात तुम्ही रमेशराव म्हणता का? काय म्हणता? कोण म्हणलं रमश्या? मीच म्हणलो का? रागात तुम्ही नीट बोलता का? देवाला रागच आवरला नाही. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव मीची आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञान देव आत्मा माझा. अरे जा. नंतर गेले. मला सांगण्याचे तीर्थ एक आहे, नामदेव महाराज होता होईपर्यंत जातच नव्हते का? एक परमात्मा, एक निष्ठ नामदेव महाराजांची भक्ती, आणि त्या नामदेव महाराजांच्या दासी शिष्य एकनिष्ठ जनाबाई महाराज. आणि त्या जनाबाई महाराज विठोबाला सोडतात आणि खंडोबाला नवस करतात. म्हणजे अवघडच आहे ना. गुरु जसं वागलं तसं शिष्यानं वागावं. गुरु जर पैसे घेत नसल तर शिष्यानं घेऊ नये ना. आमचे गुरु घेत होते. माझे गुरु महाराज म्हणतील काय लबाड आहे रे. नथुराम महाराज कुठे घेत होते? पुढे अडचण येऊ नये म्हणून. मला माळीचे गुरु नथुराम महाराज आहेत, पण पैसे घ्यायचे गुरु आमचे गंगाधर बुवा मुंडे आहेत. आपण गुरुच बदलला. म्हणलं भविष्यात आपल्याला अडचण येईल. महाराज डिझेलचेच पैसे घ्यायचे. मला डिझेलचे घेऊन पुन्हा घ्यावाच वाटते. गुरु जर पैसे घेत नसेल तर शिष्यान पैसे, पण गुरु पैसे घेईना आणि शिष्य डिझेलचे पैसे घ्यायला पोत्यात घालून भेजून आणला पाहिजे. फक्त हे काही नाही, सारखंच आहे महाराज. घेणं काय की असं खायचं नाही, असं खायचं. घेणारे बरे, न घेणाऱ्याला असा अहंकार झाला मी पैसे घेत नाही. भाऊराव आवराव आता. नामदेव महाराज एका विठोबाला सोडून दुसरीकडे जात नव्हते. आणि या जनाबाई विठोबाला सोडून खंडोबाला नवस करतात. काय गोष्ट आहे. आता तुमच्या मनात पक्का भाव झाला, पंढरपूरचा विठोबा आणि जेजुरीचा खंडोबा दोन्ही वेगळे आहेत, असा तुमच्या मनात भाव झाला. पण ते दोन दोन नसून ते चैतन्य रूपानं कसे एक. अहो आता इथं आपण नावाच्या उपाधीनं, रंगाच्या उपाधीनं, गावाच्या उपाधीनं भिन्न आहेत. तुमचं नाव रमेश आहे, तुमचं नाव संतोष आहे, माझं नाव सुधर नका, माझं नाव प्रसाद आहे. तिघायच्या नावाच्या उपाधीनं आपण कसे आहेत भिन्न आहेत. तुम्ही दिसायला कसे आहेत गोरे आहेत, आणि मी दिसायला कसा आहे. रंगाच्या उपाधीनं भिन्न आहेत. तुमचं गाव आरळ आहे, माझं गाव गावाच्या उपाधीनं भिन्न आहेत, पण मात्र चैतन्याच्या उपाधीनं एकच. अहो इथे इतके लाईट लावले, हे लाईट कशाला लावली? कोण म्हणलं तू दिसत नाही म्हणून लावली? हे एवढे लाईट लावले. लाईट संख्येनं अनेक आहेत, पण यातली विद्युत एकच आहे. तसा पंढरपूरचा विठोबा, जेजुरीचा खंडोबा, आरळचा खंडोबा हे दोन आहेत का एक आहे? एका जनार्दनी
जनार्दनी एकपणे, तो एकापणाचा आहे, तो एक आहे, पण अनेकपणा का झाला? अवताराची राशी तू हा, अवताराची ती काय रास आहे, रास. आणि राशीचं मोजमाप नसतं बुवा. जेव्हा ती शेतात आहे का रास, तेव्हा कळत नाही की हे, नंतर तिला मोजल्यावर मापल्यावर मग त्याचा गणित लावता येतं. पण जेव्हा शेतात आहे का रास, तेव्हा हवामान खात्याचा अंदाज पंजाब डग गुगळी धामणगाव लागत हे किती आहे. रास म्हणजे सांगताच येत नाही. तसं परमात्माची अनंत अवतार घेशी, तसा विठोबान खंडोबा नावानं दोन आहेत. अनंत हे नाम ज्या, तोच परमात्मा पंढरपूरला आहे, तोच परमात्मा जेजुरीला आहे. मग हे वेगळे का झाले? धरिली सोंगे अवघीने पांडुरंगी, पंढरपूरच्याच पांडुरंगाने हे सोंग धरलेले. सोंग का? मल्ल नावाचा राक्षस माजला होता संतोषराव, मल्ल नावाचा. भाऊराव आता आवराव, सांगता येत नाही काय करते. हे मल्ल नावाचं राक्षस आहे, असंच माजलं होतं. आवरच न गेलो कोणाला. देवानं अवतार घेतला, तो म्हणजे खंडोबाचा अवतार आहे. त्या मल्लाला मारलं म्हणून त्याचं नाव पडलं मल्हारी. काय? मल्हारी. वेळूच्या काठीनं मारलं. तिथून पुढं सर्व समाजाचा गजरच झाला. येळकोट येळकोट हे मल्हार. तुम्ही मुके आहेत का? पण आजचं गुत्त मी घेतलेले. तिथून पुढं गजरच झाला सुरू. येळकोट येळकोट जय मल्हार. मल्लाला मारण्यासाठी हे अवतार झालेला आहे. आणि या खंडोबारायाचं वारकरी संप्रदायात विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. एकविधपणाच्या दृष्टिकोनातून एक विठोबा सोडून आमच्या संतांनी दुसऱ्या देवाला किंमत दिली नाही. पण तोच परमात्मा अनेक ठिकाणी नटलेला आहे. या दृष्टिकोनातून जेजुरीच्या खंडोबाला आमच्या वारकरी संतांनी फार मोठी किंमत दिली. मग या खंडोबाची पूजा कशी करायची? ही देवता सामान्य नाही. हिला वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आणि परमार्थिक सत्तेतून कशी करायची खंडोबाची पूजा? आत्मनिवेदन भरीत रोडगा, निवेदन भरीत ओळगा, आत्मनिवेदन भरीत रोडगा, आत्मनिवेदन भरीत ओळगा. देवतील हारो हारी, देवतील
धन्य खंडेराव एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी यावर तुमच्या वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी कशी करायची खंडोबाची पूजा महाराज म्हणले भरीत पाहिजे भरीत पण कशाच संतोषराव कशाच वांग्याच आता आपल्याला वांगे खायला सध्या काय होतात जमतात आषाढी झाली की वांग खायचं बंद करतात काय आषाढी झाली की गावातली वांग खायचं बंद करतात आणि एकदा का सट झाली पुन्हा वांगे माये जगन्नाथ आणि बापय जगन्नाथ कुठे जा भाजी वांग्याची कुठे भाजी तसं भरीत कोणतं भरीत पाहिजे आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारो हारी एका जनार्दनी धन्य खंडेराव कशी पूजा करायची जो अहमपण आहे अहम अध्यास आहे देह सोडून हे वाघ्या आपण कोण आहेत वाघ आहेत आणि या वाघ्याला अहम अध्यास लागलेला आहे तो वाघ्या म्हणतो अहम पण संत म्हणतात वाघ्या तू अहम नाही तू कोण आहे सोहम वाघ्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम लगला वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम लगला वारी सावध होनी भजनी लागा देवकरा देवारी सावध होनी भजनी लागा देवकरा देवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम लगला वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम लगला वारी सावध होनी भजनी लागा देवकरा देवारी सावध होनी भजनी लागा देवकरा देवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम लगला वारी सावध होनी भजनी लागा देवकरा देवारी वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी नियोजन चांगलं केलं मग गायक वादक चोपदार विणेकरी छान अशी साथ पाहिजे नाही तर अशी जर साथीची नसली ना त्याच्यापेक्षा चिकन गुन्ह्याची बरी पण हिची तर भजने परवडले नाही पण असे भजने परवडले पण दुसरे का असले ना मग काय नाही भाऊराव आपला मंत्रच आहे बसला ध्यानात आता चांगलंय चला खंडोबाचं चिंतन काय उगी पिवळा भंडारा उधळायचा उड्या हाणायच्या मजा करायची तोय का खंडोबा पण परमार्थिक सत्तेतून खंडोबाचं चिंतन काय वाग्या तो अहम नाही तो सोहम आहे प्रेमनगरावारी सावध हो सावध होऊनी भजनी लागा सावध व्हायचं सप्ताह बंद पडू द्यायचा प्रेमनगरावारी हीच वारी मल्हारीची वारी माझ्या काय म्हणले संत एकनाथ महाराज मल्हारी कोणाचा आहे माझा आहे
जेव्हा संताचा दृष्टिकोन व्यापक असतो तेव्हा खंडोबाला पण माझं म्हणतात. जेव्हा एकविधपणाचा दृष्टिकोन असतो त्या टायमाला मात्र विठोबा सोडून जरी हे आकाश वर पडो पाहे, जरी आकाशवर पडो पाहे, आकाशवर पडो पाये, ब्रह्म घोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परिमी तुझीच वाट पाहिगा, न करी अनिकाचा पांगिला. दुसऱ्याची वाट पाहणार नाही. अनेकत्वाच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही देव वेगळे नाहीत. याच भूमिकेतून आज जनाबाई महाराज खंडोबारायाकडे नवस करतात. खंडेराया तुझ करीते नवसू, हे खंडोबा मी तुझ्याकडे नवस करते. मला वाटतं नवस करण्याची पद्धत जनाबाईच्या अगोदर पासून असावी. काय मला आता भजनी मंडळ थोडं माफ करा, घडी इकडे माझं लक्ष नाही. नवसाची पद्धत जनाबाईच्या अगोदर पासून आहे. कारण संत वाङ्मयात ज्ञानोबारायाचा जनाबाईचा नवस शब्द भरपूर आढळून येतात. म्हणजे त्याच्या आधीचा नवस आहेच. आणि आजकाल पण आपण नवस करत असतो. फक्त फरक आहे संताचा नवस परमार्थाचा. आपला नवस काय माणसं नवस करतील सांगता येत नाही. इथले खंडोबा करता का? करतात. काय काय करतात हो, पण त्याचं रूपांतर त्याची क्रिया काय असते? बर काय बोलायचं देवाला? असं का बोलतोय का ते? तुम्हाला बोलतोय? मग मरून तुमच्या पोटी जाऊन पहिल्या अवतड्यास काय व्हावं? मी तर खोटा आहे बाबा, इथं इतकं रात्रभर कीर्तन करतो पण मला अजून बोलत. तुम्ही देवा पुढे जाता, देवाला बोलता खंडोबा मुलगा होऊ दे. त्याच्या हातात असते मुलगा होणं खंडोबाच्या. बर देव म्हणला होईल. काय करशील? बकर कापी. काय कापी? मूर्ख आहेस का रे? तुझ्या मुलासाठी तू कोणाचा तरी मुलाचा काय घ्यायला? सोडून द्या. तुमच्या गावात पद्धत असेल बंद करा. असे नवस करायचे नाही. आमच्या इटुळीला मसोबा आहे. बरे कधीच देव मागत नाहीत तुम्हाला, तुमच्या जिबी चवतळलेल्या. देव मागत नाही तो. देव आमची चांगले आहेत. अरे मसोबा खंडोबा काय हीच करीत नाहीत बिचारी. ते कोणाचं चांगले करीत नाहीत, ते काही वाईट आहे. हे तुमच्या कर्मानं प्रारब्धानं तुमचं वाईट होतं. नवस करण्याची पद्धत चांगलं होऊ दे, मुलगा होऊ दे, विहिरीला पाणी लागू दे. आता त्याने येऊन फोडा विहीर तिथं. बरे करा, इच्छा करा, पण मग बकर कापे. त्याच्या काऊन मुळावर मांस खाता हुस करी, जोडोनी वैरी ठेविला. अरे तुमच्यात हिम्मत असेल तर असा नवस करा, खंडोबा माझ्या नवसाला पाव, पूर्ण अरळ गाव चूल बंद जीव घालील. असे नवस करा. पण चूल बंद गाव जीव घालायचं की तेव्हा माग फिरतो. बकर म्हणले की तेव्हा पुढं होतो. तसा नवस करायचा
वाईट काम आहे ते त्या देवाला पण मान्य होत नाही. बरं कापा ना तुम्ही, कापलं तरी बी तुम्ही देवाला काय देता संतू? आता उगी लय सज्जन बोल नको, खरं सांग. तुम्ही काय लय सज्जन बोल नका, तुम्ही कशी आहेत मला माहित आहे. तुम्ही देवाला काय देता दाजी? पायन मुंडकं. तुम्ही काय खाता? जवळच पेटलं का नाही? पायन मुंडकं कोणाला? देवाला. बरं काऊन बरं माहित नाही? माहित आहे पण आता महाराज होऊ नका लय. खंडोबाला बकर जरी दिलं त्याला बी काही पोटगीट असेल का नाही? त्याला जरा भारीची क्वालिटी द्यायची. बिनाकामी त्याला हे बंद करा. माणसासारखे वागा, माणसात या. त्याच्याकरिता हे सप्तेत मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो महाराज, सप्ताह करायचा म्हणजे सप्ताहाचं आउटपुट निघलं पाहिजे, गाडीचं आवरेज आलं पाहिजे. गाडी घेतली मोठी, 1 लिटर डिझेल टाकलं तर 1 लिटर मध्ये कमीत कमी 4 चाकी गाडीनं 20 ते 22चा आवरेज द्यायला पाहिजे. 1 लिटर डिझेल टाकलं आणि गाडीचं आवरेज निघायले 9. 1 लिटर पुन्हा घेन त्या गाडीवर टाक आणि फोकून दे. तसा सप्ताह करायचा, काहीतरी आवरेज आउटपुट. ओगी गावाची पट्टी करायची गोळा, ओगी धिगाणा करायचा. सप्ताह करले म्हणजे लय मोठार पण चाललंय का? पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजून पोशिला साप, करून अघोर जप दुःख विकत घेतले. मी तुमची पत्रिका बघितली, तोंडावर स्तुती करणं माझा नियम पण नाही, पण सात्विक आहे. आता आम्ही बघायलो गाव महाराज, मीटिंग जर बसली ना असे नवीन पोरं पुढे येतात. तुमचं गाव कशाला? माझ्या गावातली गोष्ट सांगतो. आता याला माहिती मी तारखी घेऊ बेजार आहे. पोरं माझ्याजवळ आली म्हणे, महाराज यंदा असा सप्ताह करायचा की धोपटच. आरम्याला धोपट म्हणले की जाळ होतोय रे. धोपटाच्या माग नका. हे मनोरंजनासाठी नाही, एक उद्धाराचं साधन आहे. हा दवाखाना आहे. हा सप्ताह म्हणजे काय? दवाखाना आहे. दवाखान्यात कशाला जायचं संतोषराव? उगी जास्त पैसे झाले म्हणून का? कर्मन म्हणून त्याला सुधरच ना. होय, दवाखान्यात रोग जाऊ जास्त पैसे झाले म्हणून नाही, कर्मन म्हणून. हेच भवरोगाचे औषध हा सप्ताह औषध आहे. आणि याच्यात नाटक नखरे मनोरंजन करायचं म्हणून सुधरा. प्रत्येक सप्त्यातून तरुण मंडळी मालकरी व्हा. तरुण मंडळी सप्ताहात या, वृद्ध मंडळी तुम्ही त्यांच्या मागे राहा. आणि वृद्धाचा आणि तरुणाचा एकोपा करून, गावातला जातीवाद राजकारण नष्ट करून एक होऊन सप्ताह करा. हे सप्ताहाचं आवरेज आहे. पण याचा सप्ताह झाला की त्याचा सप्ताह, हे बंद करा. असं वागू नका. मला एकच सांगायचं, हे कीर्तन ऐकून एखादा जरी माणूस जर त्याची जर इच्छा झाली महाराज की मी माझा नवस बंद करेल, माझं कीर्तन सफल झालं. देव काही करत नाही. आता काही गोष्टी बोललोय. माझ्या घरचा नवस होता महाराज, तिकडे आमच्या शेनगाव तालुक्यात खैरी गाव आहे. खैरी, ज्याला नाही वैरी त्यान जाऊ खैरी. आमच्याकडे गाव तशी लय, ज्याला नाही सुचत त्यान जाऊ पुसत. तुमच्या जिबीच्या चोचल्यासाठी तुम्ही दुसऱ्याचा बळी घेऊ नका. आणि घेसाल पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू? काय उत्तर देशील? बंद करा नवस. आणि नवस करायचा असेल तर जनाबाई सारखा नवस करा. जनाबाईंनी नवस केला, खंडेराया तुझ करीते नवसू. असा नवस करा. कसा? मरू दे रे सासू खंडेराया. जेवढ्या मंडपात सुना बसल्या असतील त्या म्हणल्या असतील, माय काय महाराज चांगलाय ग. म्हाताऱ्या येत मला तर 5-50 शिव्या देत असतील. आता आमच्या कशा मुळावर आला तो? काय जनाबाई म्हणती, देवा माझी सासू मरू दे.
ज्या अर्थी जनाबाई सासू मरू दे म्हणती त्या अर्थी सासू लवंगी मिरची असली पाहिजे. सासू कोणाला म्हणतात? जी रोज सोनाच्या डोळ्यात सकाळ दुपार संध्याकाळ आणते असू, तिचं नाव. स्वभाव कडक असतो कोणाचा? सासूचा. आणि सोन मात्र गरीब असते या गावातल्या सोन्यासारखी. गरीब सोना असतात. पण सासा रामकृष्ण हरी डब्यान बिड्या घरी. या काय करतील? त्रास देतात, सासरवास करतात. हे जुना काळ सांगायलो. आता सासरवास नाही राहिला, आता सोनवास सुरू झालाय. आता सासूला जास्त बोलता येत, बोलली की दरवाजाची फटीतच चेंदली. जास्त बोलायचा जमाना राहिला. पण जुना काळ, आमच्या काळात सासरवास होता. कसा सासरवास? सुनेला सासरवास सासूचा. उठायच्या आधी सुनेनं उठायचं, सासू झोपल्याच्या नंतर झोपायचं, सासू जेवल्याच्या नंतर जेवायचं. सर्व काम झाल्यानंतर सुनेला स्वतंत्रता. जोपर्यंत सासू आहे ना, तिच्या हातात काही नसायचं. तिला सासरवास व्हायचा, ती कंटाळायची. आणि कंटाळून कंटाळून ती म्हणून मन इच्छा करायची, देवा एकदा तरी सासूचा काटा. आता जस सुनाकस तुम्हाला, तुम्ही जाऊन विचारा एकांतात यायला, तुम्ही सासूला चांगलं म्हणता का? नाही. ते काय म्हणतात ते आजचाच अभंग आहे. मरू दे रे सासू. सासू मेल्यावर उगी आता नाटक करावंच लागतात. सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. तिला बसल्यावर रडती, माय आत्याबाई माझं कसं होईल? तुझं कसं होत नाही, तू 3-3 भाकरी खाती. उगी नाटक करू नको. आत्याबाईन कसं होईल? दणकावून खाती, वजन वाढ. मनोमन इच्छा असती सासू मराव, पण म्हणता येत. पण आज जनाबाई म्हणल्या, देवा मरू दे रे सासू खंडेराया. का मरू द्यायची ही सासू? सासू महाराज सोनेला त्रास देते म्हणून मरू द्या. देऊ नये त्रास. आजच्या कीर्तनातून व्यवहार जरी शिकला तर खूप होईल. परमार्थ तर बाजूला राहू द्या. महाराज पेपरला बातम्या येतात, सासरवासामुळे तरुण सुनेचा मृत्यू. ह्या बातम्या चांगल्या आहेत? चांगल्या नाही. ज्या दिवशी सासू सुनेला मुलगी मानेल, ज्या दिवशी सून सासूला आई मानेल, तिला दुसरा परमार्थ पण करायचा गरज नाही. पण हे माना, सासून सुनला काय मानायचं? मुलगी. आणि सुनन सासूला आई मानायचं. काय भांडणच होत नाहीत, पण हे मानतच नाहीत ना. आमच्या या म्हाताऱ्या महिला मंडळी, आमच्या आई, आता येईन जुन्या काळात पाहिलेला असतो, त्याला सासरवास झालेला असतो, त्याचे कष्ट केलेले असतात, त्याचं बोलणं खरं असते. पण आता खरं पचत आहे का? जेवढ्या मंडपात म्हाताऱ्या आहेत ना, त्याला आपला उपदेशच खरं तुमचंच आहे. पण तुम्ही काय करायचं भाऊराव? तोंडावर काय ठेवायचं? म्हाताऱ्या बाईन तोंडावर काय ठेवायचं? कोलूप ठेवायचं. गप बसायचं, गट गिळायचं. तुम्ही का गप बसल्या? तुम्हाला सकाळी भाकर, संध्याकाळी भाकर, दुपारी चहा. पण गप बसायचे किती पैसे घेता? गप बसल्यावर बाई गप बसायचीच नाही. 4-5 जणी वट्यावर बसाव आणि सुनन तिच्या नवऱ्याला घेऊन बाहेर निघाव. चला परभणीला, चला परभणी. यानं ते गाडीवर बसला की ही माग बसली का, ह्यो बैल झालेला सगळा वाकलेला तिच्या पुढे. तुम्ही कुठं वाकले सांगू का? हा सुधारायले सांग. अहो जिथं तुम्ही वाकायचं तिथं वाकत नाही, आणि जिथं नाही वाकायचं तिथं लग्नात ती तिकून होती आणि विकून होता. माझा अंतरपट होत. बामण मेलं 5-10 सावधान सावधान म्हणून पण हे सावधान झालं नाही.
बामनाकडे तर लक्ष नाही, पण हे तिला असं असं पाहू लागलं भारत बुवा. अरे ती येणारच यारळला. हे त्या अंतरपटाच्या वरून पाहिलं, तिनं आकार पाहिला, हे आपल्याला पाहिले. अंतरपट सुटलं आणि तिनं असा हार केला. आता तिथं टाटावून यानं संतोष, तिथं यानं असं केलं. तिथं त्यानं मुंडकं टाकलं की ती म्हणे माय बाई बैल हातात आला. तिनं याला माळ घातली. तेव्हापासून बैल वाकले. अजून वाकले का नाही? ते बैलाच्या मानवर काय देतात? जू देताना बैल काय करतोय? हे जूच आहे. तीन म्हणा 9:30 वाजले, 10ला कीर्तन बंद करायचंय, चला परभणीला. बसलाच. सासा मंडळीला, वयोवृद्ध मंडळीला सांगतो तोंडावर बोट ठेवायचं, बोलायचं नाही. तुमची व्यवस्था खूप चांगली होईल, पण तुम्हाला तोंड सांभाळता येत. ही नवऱ्याला घेऊन जाती परभणीला आणि ह्या म्हणतात सोमने बघ बघ बघ, अगं आमचा शंकर्या लय चांगला होता, पण हिनं नासवला. हे हिनं म्हणती का? या रांड्यानं नासवला. बहु होता भला परिया रांडेने नाशिला, हिनं नासवला. नाही तर आमचा शंकर्या लय चांगला होता, पण या रांड्यानं नाश केला. सुनला जे बोलायचं नाही. सुधीर बुवा 1 घंटा झाला आणि तिकून तिची पोरगी आणि जावयाला हीच म्हातारी त्या सोमनला म्हणती सोमने पाय बघ बघ कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा आला. नाही का सोमनी हाणाव जोड्यानं, नीला हाणाव जोड्यानं. म्हणजे सून पोराला म्हणती नाचला खेळ, आणि जवाईन पोरगी आली की म्हणती लक्ष्मी नारायणाचा जोडा. हसण्यासाठी सांगत नाही, ते बंद करा. सुनेला मुलीचा भाव द्या आणि सुनेनं सासूला आईचा भाव द्या. याच्यापेक्षा रामराज्य दुसरं नाहीच ना. पण त्रास देते सासू, त्रास. आणि सासूला कंटाळली की ती सून शेजारणीला म्हणती बाई 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 जाते माहेरा, 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 बाई जाते ग माहेराला. मी चालले माहेराला. अगं का जाती माहेराला? काय सांगू बाई, माझी सासू धांगडी माझ्या गालाची लचकी घेते. कोणती सासू म्हणता का? माया सासू मोठी धांगडी, सासू मोठी धांगडी, माया सासू मोठी धांगडी,
लागली, अगं नको जाऊ. असता तर सासा आता माझी तशीच आहे. ते म्हणे तुझी आहे पण माझी कशी? माया सासू मोठी धांगडी. राग आल्यावर काय सून बोलल सांगता येत. आता या सासाला विचारा, सून तुमच्या माघारी काय बोलते? देखता म्हणते आत्या सासूबाई, पण माघाऱ्या तुम्हाला आत्या सासू का? मुक्ताबाई म्हणते माया सासू मोठी धांगडी, तिला लय आहे प्रपंचाची गोडी. ती काय करती? येता जाता हणती थापडी, धरिते गालाला. येताना जाताना चापती हाणती, गालाला धरती. सासू मला सासरवास करते. बाई मी माहेराला जाती. त्रास झाला की सून माहेराचा रस्ता धरते. अति त्रास झाला की ती कंटाळते. आज जनाबाई रूपकात्मक खंडोबाला बोलतात, खंडोबा मला पण सासूचा त्रास व्हायला, मरू दे रे सासू खंडेराया. जनाबाईचं लग्न झालं का? सासू कधी येते संतोषराव? हा, तुम्हाला आहे का? नाही? बरं आहे, मग आपण आपल्या पार्टीचे. तिच्या नादी लागायचं. कोणाच्या? बायकोच्या. बायको आली की सासू खराब माल असते ती. नाही, जनाबाईचं लग्नच नाही आणि बिना लग्नाची सासू. आता मी मरोस तोर बी म्हणलं मला सासू आहे, मला सासू आहे, तर कोणी विश्वास ठेवीन का? ठेवणार. हा, महाराजीन आली की सासू. जनाबाईचं लग्नच नाही, जनाबाई म्हणती सासू मरू दे. मी आज रूपक हे या महिला मंडळीचं सांगत नाही, सर्वांना सासू आहे. आपल्या दोघाला बायकोची माय म्हणजे सासू नसलीत काय झालं, पण आपली खरी सासू आपल्याला आहे. आपल्याला एक सासू आहे, संतोषरावला 2 सासू. म्हणजे दुसरं डोकं लावू नका, म्हणजे सासऱ्यानं 2 बायका केल्या असं नाही. एखाद्याच्या सासऱ्यानं 2 केले तर त्याला 3 सास आहे. असे अंदाज अशी नका लावत जाऊ, नाही तर माणसं डोकं लावायला माये जगन्नाथ आणि बाप आहे जगन्नाथ. कसं डोकं लावते सांगता येत. एक हाडा मासाची सासू आणि एका सासूचं नाव आहे माया, जी 57 विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे. ती त्रास देते. कोण? माया. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, त्रिगुणाचा मांडीला वेळू, प्रपंचाचा मांडीला खेळू. ब्रह्मा विष्णू तयाचे बाळू, लागती पाया आली कोलाटीन खेळाया. हे माया त्रास देते, साधकाला त्रास देते. साधकाच्या भूमिकेतून तुकाराम महाराज म्हणतात, देवा सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आम्हा शिका भयाभीत केले. सांभाळ तुझी माया. हीच माया सासू आहे आणि ती आपल्याला काय देते? त्रास देते. कसा त्रास देते? या माया सासून भल्या भल्याला सोडलं नाही. ब्रह्माचं ईश्वरत्व कशाने झालं? मायेनच झालं. मायोपादी शिव बोली जी, मायोपादी शिव बोली, कल्पना अविद्या उपाधी ज्या ब्रह्माला लागली ते जीव झालं. माया उपाधी ज्या ब्रह्माला लागली ते ईश्वर झालं. आणि दया उपाधी ज्या ब्रह्माला लागली ते संत झाले. ही माया ब्रह्मा विष्णू तयाचे बाळू, लागती पाया आली कोल्हाटीन खेळाया. ही माया ब्रह्मदेव
विष्णू शंकर भगवंतानं सांगाव, अर्जुन. कोणता अर्जुन? आरळचा नाही. दैवी हेश्या गुणमयी मम माया दुरत्यया. माझी मम माया कशी आहे आणि याच्यातून कोण? येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज. तया आईलीच थडिये सरले, माया जाळ. जे परमात्मा तत्वाचं चिंतन करतात त्याला माया जाळ नाही. जे देव सोडून संसाराच्या नादीत, ते खरे मायेची गिराईक आहेत, मायेची. आणि ही माया सर्व साधकाला त्रास देते. या सासूचं सांगत नाही, आपल्याला पण सासू आहे. तुकाराम महाराजाला विचारलं, तुकाराम महाराज, आजकाल तुम्ही देवळाकडे दिसत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा काय करू, मला सकाळी रामाच्या पहाऱ्यातच दर्शनाला यावं वाटतंय. दर्शनाला जे जायचं, केव्हा जायचं? राम पहाऱ्यात का रावण पहाऱ्यात? 6च्या दशात रामाचा पहारा असतो, 6च्या आधी. संध्याकाळी 6च्या पुढं कोण म्हणलं? शामरावचा, रावणाचा. देवाला म्हणले तुकाराम महाराज, राम पहाऱ्यात दर्शनाला यावं वाटते, पण काय प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना. मला वाटायलंय, पण इथे न चली चोरी, उरली राही वासना. काय हेच चलू देत नाही. देवावरच आरोप घेतला. कागा सासुरवाशी मज केले भगवंता, केले भगवंता. आपुली सत्ता स्वाधीनता पण तूच मला सासरवाशी केलं. कागा सासुरवाशी मज केले भगवंत. आणि सासुरवाशी त्याची त्याच्यावर सत्ता, आपुलिया सत्ता स्वाधीनता. ती ज्या सुनेला सासूचा सासरवास आहे, तिच्या हातात कशाची सत्ता नसते, कशाचीच मालकी नसते. एक म्हातारी एका सुनाच्या एका पोरीच्या घरी आली आणि पोरी अगं ताक दे ना गिलास भरून. ते म्हणे अक्काबाई ताक घरी नाही. ती ताक घरी नाही म्हणल्यावर ती निघली वापस गिलास घेऊन. ती निघली निसुमनी पुन्हा रस्त्यात भेटली हिची सासू. ती म्हणे शांती कुठे गेलती? म्हणे माय सुमना का तोयाच घरी गेलते. म्हणे कशाला गेलती? म्हणे ताक आणायला. काय म्हणले? म्हणे ती घोरपड. बरे खरं आहे का खोटे? खरं आहे ना. मी कधीच खोटं बोलत नाही, एखाद्यावर पैशासाठी बोलतो. सुमन त्या शांती काय म्हणली? म्हणे ती घोरपड. म्हणे काय नाही म्हणे बाई, तू नव्हती घरी. ती म्हणे ताक नाही. ताक नाही? चल म्हणे मी देते तुला ताक. शांतीला नवलच वाटलं. सून म्हणली नाही. आणि ही सुमन काय म्हणाली? मी देते. धरलं तिच्या हाताला आणि आणलं घरी. घरात पाहिलं तर खरंच ताक नव्हतं ना. काय चुकलं होतं सुनाचं? ती म्हणे शांता आता तू उद्या ये, आज काय ताक नाही. तिला राग आला. नाव शांती, नऊ तरी भांडणं आणतीच. ती म्हणे सोमने मग तू पारापासून मला लांब इकडं आणलं कशाला? येणं मला आधीच सांगितलं होतं ताक नाही. मी नीट चालली होती आणि तू तिथून मला वापस आणलं. ती कोण सांगणार? ताक नाही म्हणून. ताक नाही म्हणून ती सांगणार? मी सांगेन. आता ज्याला ज्याला सुधारलं
त्याला धन्यवाद. ज्याला नाही सुधारलं माये जगन्नाथ. इतकी पण सत्ता नसती तिला सून मानाव. आपली आपल्यावर सत्ता नाही. सत्ता आहे का आपली आपल्या सत्ता नाही. सत्ता असती तर विचारा, ज्याला अर्धांगवायू झाला का त्याला विचारा. चला म्हणा खंडोबाच्या दरबारात सप्ताह चला ना. ते काय म्हणते, येता येत नाही का, त्याची त्याच्यावर सत्ता नाही. जेव्हा शरीर चांगलं होतं तेव्हा इकडं आला नाही. आणि एकदा वाकडा झाला की मग सत्ता. शरीर चांगलं होतं तर चौकात येऊन म्हणू लागला, मला काय कमी आहे, तुला अक्कल कमी आहे, तुला काय कमी आहे, काय तुम्हाला उगी मोठेपणा आहे. तो एकच वटा, एकच शेळीचा खुटण, त्याचा दिमाग मोठा, काहीच नाही. परंतु अभिमान तुमची तुमच्यावर सत्ता नाही. आपल्यावर विकाराची सत्ता आहे, या मायेची सत्ता आहे. देवा सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी. देवा आता भीती वाटायली. सून भीती महाराज. सून काय करती, भीती. सासरवासाला भीती. अशीच होती पोरगी. बाप म्हणतो, पोरी घरदार पाहून दिलं वाळून गेली, काय कमी आहे का. बाबा काही कमी नाही. सासूचा त्रास आई सारखी, सासऱ्याचा बापासारखा, नवऱ्याचा ती म्हणती बाबा वाढलं की खातात, पाणी दिलं की पितात, पाणी टाकलं की आंघोळ करतात, कपडे दिले की कपडे घालतात, सगळं करतात. पण मला बोलत, नवराच बोलत नाही तर मग ती, नवरा बोलत नसल्यावर बायको काय होती, ही ऐकून ठेवा फक्त. आता तुम्ही हे ऐकून जासान, घरी तुम्ही तिला उगी महिनाभर आबोला धरसान, तर आता मुलगी शिकली प्रगती झाली बरं. ती म्हणायची तू बोलायचं नाही ना, बस मग इथं. आता ते जुना काळ सांगायलो, ते फक्त ऐकून ठेवत. बाबा सगळं करतात फक्त मला बोलत नाही. नुसत्या न बोलण्यानं वाळूनच जाते. सासरवास सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी. देवा भीती वाटायली. कोणाची, सासरवासाची. कोण करत सासरवास, सासू करत. टाकना मारून मग मरू दे रे सासू खंडेराया. देवा ही माया रूपी सासू, माया सासू मोठी धांगडी, तिला मरू दे. कल्पना ही सासू हिचा बहुतची जाचू. दुसरी कल्पना सासू आहे, हिलाय मरू दे. मरू दे रे सासू खंडेराया. जनाबाई सासू मेल्यावर तुझा सासुरवास कमी होईल का, नाही ना देवा. सासूचा नवरा त्याचं नाव सासरा, हे दोघ असतात का. फुल रेंज असते याची, 5 काड्या दोघ. पण यातलं एक जरी कटलं तर 2-3 काड्या कमी होतात. तुम्ही पहा ना, एखाद्याची बायको मराव, ते म्हातारच वाळून जाते. लोक म्हणतात पाटलान हाय खाली. हो, पाटलान काय खाली, हाय खाली. पाटलीन पाटीलन दोघं असले ना मग त्याचा रुबाब. पण एक जरी गळालं तर माणसं काय होतात, हतबल होतात. आठवण येते. सासू मेली, आता तिचा नवरा सासरा राहू राहू तो जरा जरा त्रास देतो. देवा मग आता ही मेली तर याचं काय काम आहे घरी. सासऱ्याच काम कोणासोबत, सासू सोबत. ती मेली, बिनाकामी कचरा घरात कशाला. मरू दे सासरा खंडेराया. हे सगळे सासरे काय होते, मरू दे. कोण आहे सासरा, दंब सासऱ्या
सांडीन कुपात्रा. आपल्याला सासरा आहे आणि आधी कीर्तनकार लोकाला सासरा आहे. असत एक आणि दाखवायचं दुसरं. त्याला दंभ म्हणतात. दंभे करी भक्ती सोंग दावी जना, अंतरी भावना वेगळा. या लोकाला सोंग दाखवायचं आणि अंतःकरणात वेगळीच भावना आहे. हा दंभ नावाचा सासरा त्रास देतो. दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा, मरू दे रे सासू खंडेराया. ही मेली की ते नीट राहील आणि जरास जरी त्रास दिला तर सासू मेल्यावरी तुटीला सरा, मरू दे सासरा खंडेराया. जनाबाई 5च मिनिटं राहिली, तुझं काय काय काम आहे ते लवकर लवकर सांग. जनाबाई म्हणली काही हरकत नाही देवा. आता हे दोघं मेले, सासू आणि सासरा. सासू कोण? हा माया. सासरा कोण? दंभ. हे दोघं आता मेले. आता या सासून सासऱ्यापासून एक काय होती पोरगी, ती असती बाहेरच्या गावात. पण एक प्रमाणाची सुधीर महाराज गाथ्यात नाही माथ्यात. कोण्या गावात चाल पाखरू. कसं असते ते पाखरू? बसते डोलात, हसते कसं असते? वा, बाहेर गावचं पाखरू ते मोठ्या तालाच. ते हसतय खुदू खुदू, डोलात बसतय आणि बसल्या बसल्याच काडी लावत. तिथून महाराज त्रास होतो. दादा वहिनी चांगली राहिली इतकंच म्हणते ते बाहेरगावचं पाखरू. तुम्हाला जर नंदाचा त्रास होत असेल तर एक गणित सांगतो. काय सांगतो? गणित सांगतो. गावातला ऑटो करायचा, एक मोठी धांद घ्यायची आणि 4-5 नंदा असतील तर सगळ्या बोलवायच्या, साड्या नेसवायच्या आणि एका धांदीनं बांधायच्या, ऑटोत घालायच्या आणि परभणीला नेऊन एकूणच टाकायच्या. नंदा विकल्या 4 जणी. कोणत्या आहेत नंदा? आशा मनशा तृष्णा कल्पनेने घात केला या 4. ह्या 4 नंदा आहेत. कोणत्या कोणत्या गावात आहेत? कोणत्या गावात आहेत? एक 3 दारत, एक एरंडेश्वर, एक कुठे गावातच आहे का? ह्या 4 गावातल्या 4 नंदा ह्या त्रास देतात. ह्या नंदा त्रास देतात ना देवा, मारून टाकीला पण मारून टाक. मरू दे ननंद खंडेराया. म्हणले मग आता सासू सासरा मेला, ही ननंद मेली. या 4 जणी आहेत नंदा. त्यातली एक वासना धरा किंवा इच्छा धरा, आशा धरा, मनशा धरा, तृष्णा धरा, कल्पना, सगळे एक अर्थी शब्द आहेत. हे मरू दे. म्हणले मग आता हे इतके मेले ना की मी मोकळीच झाली. ननंद मरता होईन मोकळी, गळा घालीन झोळी भंडाराची. माझ्या गळ्यात पिवळ्या भंडाराची अर्थात परमार्थाची झोळी येईल आणि मग मी मात्र आनंदानं परमार्थ करेन. जनाबाई आता शेवट चाल म्हणा. आता सांग 10 वाजले, पुढे जास्त कीर्तन करायचं नाही. जनाबाई म्हणली 10 मिनिटं केलं तर काय होतंय? देव म्हणे नाही. देव काय म्हणे? भाऊराव पुढं 10 मिनिटं करायचं नाही. कारण भजन किती सुरू झालं? 8च्या आधीच झालं. म्हणून 10च्या पुढं कीर्तन करायचं आणि करू बी नाही कोणत्या महाराजानं. काय काय महाराजाला मोठा नाद. जसं जसे 10 वाजले तसे त्याला भक्तीचे प्रकार आठवतात. इतक्या वेळ काय झालं तुला आठवायला? रामकृष्ण. म्हणून हे लोक बसले तोडक बसले. एका कंटाळले ना, हे मोजत नाहीत कोणाला.
मी एका गावात म्हणलं असे 10:30 वाजली होती. काय म्हणतात तुकाराम महाराज? मागून म्हणे कीर्तन बंद कर म्हणतात आधी. हे लोक सोपे नाहीत. महाराजा पुढे आता जास्त बोलू नये. एकदा मी अभंग घेतला, काय सांगू आता संतांचे उपकार. संस्थेचं चिंतन झालेले, हे जरी यायला दात काढायला होत असेल पण चिंतनाचा अंग आहे. म्हणून मी काय सांगू आता अभंग घेतला. विचार सागरातला प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, परमार्थिक सत्ता 2.5 तास सांगितली नुसती एका पदावर. काय सांगू आता, आणि काय शब्द कशामुळे टाकला सांगू लागलो. ते पदाचं चिंतन पूर्ण केलं. कीर्तन 2.5 तास झालं. वाजवायला पखवाजा आमच्या ओळखीचाच होता, माझ्या सोबतच होता. 2.5 तास कीर्तन झालं. आता मला काय माहित त्याला आलती लघवी म्हणून, कळत नाही ना आपल्याला. 2.5 तास कीर्तन झालं आणि मी ते सगळं चिंतन पूर्ण केलं. आणि त्या पखवाद्याकडे पाहून म्हणलं, काय सांगू आता. ते म्हणे तुझ्या पाया पडतो, काहीच नको सांगू, तू कीर्तन सोड एकदा. हे असं काल झालं का आजच झालं? आज झालं. जणे म्हणे खंडो अवघे मरू दे. देवा, सासू मेली, सासरा मेला, ननंद मेली आणि बाकीची भावकी सगळे मरू दे. कामयेशी क्रोधयेशी रजगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येह नमी वैरिणम. इंद्र चंद्र को क्या संकल्पित वेळ संपलेली. विठोबा रखुमारी हरे हरे झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आहे. एवढं काही बरोबर बोललो ते नथो महाराज किहाळकर, स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांचं आहे. जेवढं काही चुकीचं बोललो माझा उद्धटपणा आहे, मूर्खपणा आहे. झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या शब्दाच्या प्रपंचाला पूर्ण विराम देतो.